नमस्कार सगळ्यांना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उपवासासाठी वेगळ्या पद्धतीने भगरीची भाकर आणि आलूची भाजी करणार आहोत। चला तर सुरू करू। भाकर बनवण्यासाठी भगर स्वच्छ धुवून सुती कपड्यावर वाळवायची। तोपर्यंत आपण भाजी बनवू। भाजी करण्यासाठी 2 आलू बारीक कट करून घेतले, 5-6 मिरची मिक्सरला बारीक करून घेतली। एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात मिरची पेस्ट छान फ्राय करायची। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ टाकून हलवायची। भगर मिक्सरला बारीक करून बारीक चाळणीने चाळायची। एका पातेल्यात गरम पाणी करून थोडं भगरीचे पीठ टाकून मिक्सर तयार करून छान हलवायचे। गार करायचे। एका परातीत थोडे भगरीचे पीठ केलेले मिश्रण करून पीठ नरम करून घ्यायचे। गोल गोळा करून भाकर छान गोल घ्यायची। गरम तव्यावर भाकर टाकून वरून थोडं पाणी फिरवून घ्यायचे। भाकर छान अशी भाजायची। तर तयार आहे आपली